बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आमदारांच्या कमिट्या प्रत्येक मतदार निहाय स्थापन करून त्यामार्फत अर्ज मंजूर करण्याचे ठरवलेले होते। अर्थात हे दोन कारणांच्यासाठी असं त्यांचं म्हणणं होतं। एक कारण असं आहे की पक्षपात होऊ नये, योग्य कामगारांना लाभ मिळावेत। नंबर 2, हे जे काही सगळे प्रलंबित अर्ज महाराष्ट्रामध्ये 20 लाखापेक्षा जास्त आहेत ते तातडीने सर्व मंजूर व्हावे। आम्ही ज्या वेळेस या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांना भेटलो होतो, विवेक कुंभार, त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये जेवढे काही सर्व प्रलंबित अर्ज असतील ते ठेवू आणि त्याचा निर्णय करू, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र यांची जी काही कमिट्यांची रचना केली गेली किंवा त्यांना आयडी ज्या पद्धतीने देण्यात आले किंवा त्यांना ज्या सूचना देण्यात आल्या त्या सूचनानुसार असं होतं की एक महिन्याचे अर्ज ते घेतील आमदार कमिट्या आणि मंजूर करत जातील आणि एका मीटिंगमध्ये जे अर्ज मंजूर आमदार कमिटीमध्ये केले जातील त्यांना त्यांची अंतिम मंजुरी ही कल्याणकारी मंडळाकडून घेतली पाहिजे। म्हणजे एका महिन्याची मंजुरी घेतल्यानंतर दुसरा महिना सुरू व्हायला परत आणि ती मीटिंग करावी लागणार होती। आता उदाहरणार्थ आता सांगली जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीपासून अर्ज प्रलंबित आहे आणि त्या प्रलंबित अर्जाची संख्या 1.25 लाखापेक्षा जास्त आहे। याच्या पूर्वी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय प्रलंबित आहे याची आकडेवारी आम्हाला मिळायची मुंबईत गेल्यानंतर। आता त्यांना आकडेवारी द्यायची त्यांनी बंद केली। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आकडेवारी मिळाली की ती आम्ही वर्तमानपत्रामध्ये जाहीर करतो। मग जाहीर करणार ना, असा कायदा आहे, असे नियम आहेत। उलट त्यांना असं सांगितलेलं आहे की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा जो कारभार आहे तो पारदर्शक असला पाहिजे आणि त्याच्या सगळ्या बाबी आहेत त्या वर्तमानपत्रामध्ये जनतेच्या माहितीसाठी टाकलं पाहिजे। आता 23 आणि 24 याला शरम वाटली पाहिजे मंडळाला। 23 आणि 24 मध्ये प्रसार माध्यमावर यांनी 110 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। ते कशाला कसे हे सगळं त्यांना जाब विचारला पाहिजे। तर हे सगळं सुरू आहे आणि या कमिट्याबद्दल कोल्हापूरमधून आक्षेप घेण्यात आला आणि औरंगाबादमधून घेण्यात आला आणि औरंगाबाद कोर्टाची केसचा निकाल झाला आणि कोर्टाने आता स्थगिती दिलेली आहे। आता पुढे काय हा प्रश्न आहे। म्हणजे त्यांना पुढे काय हा प्रश्न असताना ह्या ज्या काही आमदारांच्या कमिट्या होत्या त्या कमिटीमध्ये 2 आयडी दिलेले होते अर्ज मंजूर करण्यासाठी। एक आयडी आहे तो आमदारांच्या कमिटीला आहे, आमदाराकडे राहील, आणि दुसरा जो आहे तो लेबर ऑफिसरकडे। मग आता लेबर ऑफिसरकडेचे अधिकार आहेतच, आयडी आहेतच, त्यामुळे त्यांनी आता 30 तारखेला जर 30 एप्रिल रोजी जर काही कोर्टाने स्थगिती दिलेली आहे तर मग यांनी अजून सरकारी कामगार अधिकाऱ्यांना का आदेश केलेले नाहीत की तुम्ही अर्ज मंजूर करायला सुरुवात करा। म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांना एनकेन प्रकारे सगळं कामगारांना लाभ मिळू नये याचं कारस्थान सुरू आहे। हे महाराष्ट्रातल्या कामगारांनी समजून घेतलं पाहिजे आणि ही संख्या कमी नाही, 60 लाखापेक्षा जास्त कामगारांची संख्या आहे। मी वारंवार सांगत आलेलो आहे की यांना स्कॉलरशिप द्यायची नाहीये, विशेष आर्थिक सहाय्य द्यायचं नाही, विवाहाची रक्कम द्यायची नाही, अगदी बांधकाम कामगारांचा मृत्यू जरी झाला तरी त्यांना 10,000 अंतविधीची रक्कम द्यायची नाही। आणि हे सिद्ध झालंय। आता आम्ही त्यांच्याकडे माहिती मागितली, मुंबईवरून त्यांनी आम्हाला ईमेल करून माहिती पाठवली की फक्त सांगली जिल्ह्यामध्ये 227 अर्ज 2024 सालापासून पेंडिंग आहे। 2 वर्ष होऊन गेली आणि हे असल्यामुळे की त्यांना हे करायचं नाही आणि सरकारी नियम कायदे सगळे हे धाब्यावर बसवतात। यांच्यावर हे मंत्री काही सरकार काहीही कारवाई करायला तयार नाहीत। आमदार लई बोंबाबोंब करतात म्हणून त्याने आमदारांच्याच कमिट्या तयार करायचा घाट घातला होता आणि आता तो काही सहज झालेला नाही। तर आता कामगारांनी काय करायचं ठरवलं पाहिजे। म्हणजे आता याचा अर्थ असा झाला की आमदारांच्या कमिट्या स्थगित झाल्या आणि स्थगित झाल्यानंतर हे परत पूर्वीच्या पद्धतीने काम करायला सुरूच करायला तयार नाहीत। मागे सुद्धा असंच केलं होतं। म्हणजे यांनी ज्या वेळेला ऑनलाईन पद्धत कामाची बंद केली
फॉर्म भरायसाठी व्यक्तिगत फॉर्म भरायचे नाहीत कामगारांनी कुठेही. त्याच्याऐवजी काय करायचं, त्यांनी त्या जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये जायला पाहिजे. त्याला आम्ही चॅलेंज दिलं होतं हायकोर्टमध्ये. आचारसंहितेच्या काळामध्ये सुद्धा काम करता येतं असाही आमचा मुद्दा होता. तर त्याच्याबद्दल 6 नोव्हेंबर 2024ला मुंबई हायकोर्टने निकाल दिला, कामगार कुठूनही अर्ज भरू शकतो. आता हा 6 नोव्हेंबरचा झालेला निर्णय या मंडळाने अंमलात आणला नाही म्हणून आम्ही मुंबईला उपोषण केलं ना. आणि उपोषण केल्यानंतर मग झक मारत त्यांनी 5 फेब्रुवारी 2025 पासून ते सुरू केलं. म्हणजे आता सुद्धा हा कोर्टाचा निर्णय आलेला आहे. कोर्टाचा आदेश पाळायचा नाही हे तर त्यांचं कारस्थान आहे. हायकोर्टचा ऑर्डर त्यांच्या फायद्याचा असला की पाळायचं, त्यांच्या फायद्याचा असला तर मग ते मोदी सरकारचं सुद्धा ऐकत नाही. मोदी सरकारने यांना कळवलेलं आहे 2022 मध्ये की तुम्ही वस्तू रूपानं कामगारांना लाभ देऊ नका. यांनी तो नरेंद्र मोदींचा आदेश धुडकावून लावलेला आहे आणि स्वतःचं भलं करण्यासाठी कंत्राटदारांच्या मार्फत त्या पेट्या देणं हे देणं बाकीचं सुरू आहे. आता काही लोक पैसे गोळा करायला सायकल मिळणार म्हणून. हा तर भयानक प्रकार आहे. कामगारांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत सरकारचा निर्णय JR तुम्ही बघत नाही तोपर्यंत कुणावरही कसलाही विश्वास ठेवू नका आणि फालतू पैसे कुणाला देऊ नका. तर त्याच्यामुळे की आता त्यांनी हे सगळं चालू करायला पाहिजे. दुसरं काय आहे, लोकसेवा हक्क हमी कायदा मोठं नाव आहे. हा कायदा बांधकाम कामगारांच्या 23 योजनांना लागू झालेला आहे. मग हे तत्व महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलंय ना आणि मंडळ सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालतं. जर तुम्ही नियम केलेला आहे, हमी दिलेली आहे कामगारांना की मृत्यू झाला तर 7 दिवसात त्याला अंत्यविधीची रक्कम दिली जाईल, मृत्यू झाला तर त्याला मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती 1 महिन्यात दिली जाईल, कामगारांचं नोंदणी आणि नूतनीकरण जे आहे ते 2 महिन्यामध्ये त्याचा निर्णय घेतला जाईल आणि बाकीचे राहिलेले सगळे जे लाभाचे अर्ज आहेत ते जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत मंजूर केले जातील. आता हे जे आहे हे स्वतः शासनाने आपल्यावर बंधन घालून घेतलेलं आहे, त्याचीच हे पर्वा करत नाहीत. सप्टेंबर 2025 पासून हा लोकसेवा हक्क हमी कायदा महाराष्ट्राला लागू झालेला आहे. या कायद्यान्वये त्यांनी लेबर ऑफिसमध्ये नोटिसा लावल्या पाहिजेत, या कायद्याची माहिती दिली पाहिजे, त्यांनी तसं ते सॉफ्टवेअरमध्ये बदल केले पाहिजेत. हे काहीही त्यांनी केलेलं नाही. आमचे 52 अर्ज आता 3रं अपील करायची वेळ आलेली आहे. एका शब्दानं त्याच्याबद्दल ते बोललेले नाहीत. तर लोकसेवा हमी कायदा हा काय कामगारांचा नाही, जनतेचा नाही, आमदारांचाही नाही, तो सरकारचा आहे. सरकारनं कायदा केलेला आहे आणि तो लागू केलेला आहे आणि त्याच कायद्याची अंमलबजावणी स्वतःच सरकार करत नाही. याच्यासारखं वाईट दुसरं काय असेल. म्हणून मी म्हणतोय की तुम्ही हे सगळे अर्ज आहेत ते सगळे अर्ज 20 लाखापेक्षा जास्त ताबडतोब मंजूर करा आणि बँकेच्या खात्यामध्ये रक्कम टाका. किती सरकार खोटं बोलतं. या सरकारने एक 9/9/2014 कामगार विभागाने JR काढलेला आहे, आदेश काढलेला आहे. बांधकाम कामगारांचे काम 1 महिन्यात पूर्ण केलं पाहिजे, निकाल लावला पाहिजे अर्जांचा. आता 14 साल 12 वर्ष होऊन गेली, यांनी गुंडाळून ठेवला सोडी करून. हे बी पाळत नाहीत, लोकसेवा हक्क हमी कायदाही पाळत नाहीत. आणि 3रं आता असं केलेलं आहे की एवढ्या जाचकाठी घातलेले आहेत, बारीक सारीक ज्या कायद्यामध्ये नाहीत त्या घालून अर्ज नामंजूर करायचं कारस्थान चालू आहे. अर्ज तपासायचे कशासाठी? मंजूर करायसाठी नाही तपासायचे, नामंजूर करण्यासाठी तपासायचं हे चालू आहे. आणि 3ऱ्या बाजूला त्यांनी काही योजनाच बंद करून टाकल्या. बांधकाम कामगारांच्या पत्नींना प्रसूतीसाठी 15,000 रुपयाची तरतूद होती ती बंद केलेली आहे. शस्त्रक्रिया जी होती प्रसूतीच्या वेळची त्याच्यासाठी सिझरिंगसाठी 20,000 होते ते बंद केलेले आहेत. गंभीर आजारासाठी 1 लाख रुपये दिले जात होते ते बंद केलेलं आहे. आणि आता जी शिष्यवृत्ती मिळते, शिष्यवृत्ती आपण त्यांना म्हणण्यापेक्षा शिक्षणासाठी विशेष आर्थिक सहाय्य जे दिलं जातं, इंजिनिअरिंग मधल्या काही विशिष्ट
कोर्सेसना किंवा त्या इंजिनियर्सना सुद्धा ते त्यांनी बंद केले, ते दिसतच नाही वेबसाईटवर त्यांच्या सिस्टीममध्ये. तर हे सुरू आहे आणि दुरुस्तीच अर्जाची करायची नाही. नाव चुकलं तर करायचं नाही, मोबाईल नंबर चुकला तर करायचा नाही, आधार कार्डातला नंबर जर चुकला तर फारच भारी आहे. म्हणजे ते आता वर्षानुवर्षे 2-2 वर्षे आधार कार्डातला नंबर चुकला म्हणून मुंबईमध्ये सगळे अर्ज पेंडिंग आहेत. दुरुस्तच करून देत नाहीत, अर्जच मंजूर करत नाहीत. यांच्या चुकीमुळे समजा एखाद्या कामगाराची रक्कम जर दुसऱ्याच्या बँक खात्यात गेली तर त्या कामगाराला पैसेच मिळत नाहीत परत. त्यांना आम्ही विचारलं असं का नाही, म्हटले ते ज्यांना मिळाले त्यांचं परत यायला पाहिजे आणि परत आल्यानंतर मग आम्ही यांना देऊ, हे आम्हाला बँकेचा अजून काही रिपोर्ट आलेला नाही असं सांगितलं जातं. तर हे जे सगळं आहे हे सुरू आहे. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मी सांगितल्याप्रमाणे, नंबर 1, तुम्ही सगळे जे 20 लाखापेक्षा जास्त अर्ज आहेत पूर्वीचे, तुमच्या कायद्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या हमीप्रमाणे ते लगेच संपूर्ण मंजूर करा. तुम्ही लोकसेवा हक्क हमी कायदा कठोरपणे अंमलात आणा, त्याच्यासाठी 5,000 रुपये दंड अधिकाऱ्यांना ती आहे ती दंड करा. नंबर 3, ह्या सिस्टीममध्ये जे तुम्ही वगळलेले आहेत या योजना त्या ताबडतोब सुरू करा. आणि या योजनांच्या संदर्भामध्ये हायकोर्टने सांगितलेलं आहे 2024 मध्ये 6 नोव्हेंबर 2024 जशी पूर्वी स्थिती होती ती परत तुम्ही अंमलात आणली पाहिजे. कसलीही परवानगी न घेता हे स्वतःच्या लहरीप्रमाणे जे जाचाकाठी घातलेले आहेत त्या सगळ्या रद्द केल्या पाहिजेत. आणि विशेषतः 10/27/2021 हा रिट पिटिशन क्रमांक आहे जो आम्ही हायकोर्टमध्ये केस केली होती, त्याचा अंतिम निकाल आहे. अंतिम निकाल असा आहे की केस घातलेल्या कामगार संघटनांच्या बरोबर या मंडळाच्या सचिवांनी वेळोवेळी म्हणजे 2 महिन्यातून एकदा तरी बैठक घेतली पाहिजे आणि कामगारांच्या मागण्यांच्या बद्दल चर्चा केली पाहिजे. ती केली जात नाही, ती 2 वर्षापासून केली जात नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही कंटेम्प्ट कोल्हापूरच्या कोर्टामध्ये दाखल केले, त्याची सुद्धा सुनावणी मंगळवारी होणार आहे. तर हे पूर्ण हे मंडळ कायदे धाब्यावर बसवून चालू आहे, हे आमदारांनी लक्षात घ्यावं. आणि आपले कार्यकर्ते त्यांनी आमदारांना जाऊन भेटावं. आता मी निवेदन व्हॉट्सअपवर टाकतोय, त्या निवेदनामध्ये तुम्हाला काय दुरुस्ती करायची आहे ते करा. ते निवेदन आता आम्ही जाणीवपूर्वक कृती समितीच्या नावावर केलेलं नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी मध्ये जाहीर केलेलं आहे की रजिस्टर संघटना नसतील तर आम्ही अर्ज घेणार नाही, कारण कृती समिती काय रजिस्टर नाही. त्यामुळं निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या नावावर हे निवेदन तयार केलेलं आहे, व्हॉट्सअपवर टाकलं जाईल. तुम्ही तुमच्या संघटनेचं लेटर पॅड त्यासाठी वापरा, तुमच्या सह्या करा, तुमचे पदाधिकारी वापरा आणि ते ईमेल मुख्यमंत्री, कामगार मंत्री, सचिव या सर्वांना पाठवून द्या. हजारो ईमेल्स गेले पाहिजेत, एवढं तरी आम्ही करू शकतो. आणि एवढं जर केलं तर फार मोठा परिणाम होणार आहे. कामगार कार्यकर्ते जे आहेत, सामान्य कामगार सोडून द्या, अर्ज करणारे कामगार कार्यकर्त्यांनी यातलं गांभीर्य ओळखलं पाहिजे. आम्ही काय कोणाला आदेश देत नाही, आमचं तुम्ही ऐकायला पाहिजे असंही आमचं म्हणणं नाही. परंतु तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, निदान ईमेल तरी करा, पोस्टाने पाठवा, रजिस्टर करा. आणि याबद्दल वेगळ्या वेगळ्या केसेस चालू आहेत आणि शेवटी किमान काही न्याय हायकोर्टमधून मिळायला सुरुवात झालेली आहे. याच्यानंतर सुद्धा अनेक केसेस कोर्टामध्ये घालाव्या लागणार आहेत. तर हे लक्षात घेऊन हे निवेदन जे आहे ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिष्टमंडळाच्या वतीने तुम्ही आमदारांना द्या, खासदारांना द्या, पक्षप्रमुखांना द्या, कलेक्टरना द्या, सहाय्यक कामगार आयुक्तांना द्या, कामगार आयुक्तांना द्या, ज्यांना ज्यांना म्हणून शक्य असेल त्यांना द्या. कारण हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, एखादा मोठा आंदोलनाचा पवित्रा घेणे हे करण्या अगोदर अशी आपण तयारी करू. आणि 19 मेला आम्ही महाराष्ट्रातल्या ज्यांना शक्य आहे विधवा महिलांचा एक व्यापक मेळावा सांगलीमध्ये आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याला तुम्ही सुद्धा या. विधवा महिलांच्या जर काही तक्रारी असतील तर जरूर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, निवेदनाबद्दल संपर्क करावा. मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं.
माझा मोबाईल क्रमांक आहे संपर्कासाठी, गुगल पेसाठी, फोन पेसाठी 9960499366. जरूर संपर्क करा. तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करा. तुम्हाला आम्ही करत असलेल्या कामावर जर विश्वास असेल तर जरूर मदत करा. जेवढी तुमची मदत मिळेल तेवढं चांगल्या प्रक्रिया या पुढच्या काळामध्ये राबवता येतील. आणि हे सर्व लक्षात घेऊन हे जे यूट्यूब चॅनल आहे ते विनामूल्य आहे, त्यामुळे तुम्ही ते सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे. धन्यवाद.